आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत ज्याने एकदा नाही 2 वेळा मालिकेतल्या लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर संसार मांडला। सेटवरच तो या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला, पण दोन्ही वेळेला त्याचा संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला। विशेष गोष्ट म्हणजे या अभिनेत्याला दोन्ही अभिनेत्रींपासून मुलं आहेत आणि या अभिनेत्रीच त्यांच्या मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहेत। 1993 या अभिनेत्यानं लव्ह मॅरेज केलं आणि 2004 मध्ये त्याचा पहिला घटस्फोट झाला। त्यावेळी त्याला 2 मुलं होती। त्यानंतर हा अभिनेता पुन्हा एकदा लोकप्रिय मालिकेच्या सेटवर काम करत असताना प्रेमात पडला, पण त्याचे हे नातेही 15 वर्षांनंतर आता संपुष्टात आले आहे। यातली पहिली अभिनेत्री आहे बिग बॉस मराठी मधली लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस। रेशम टिपणीसनं लोकप्रिय हिंदी अभिनेता संजीव सेठ सोबत 1993 ला लव्ह मॅरेज केलं होतं, पण त्यानंतर 2004 ला त्यांचा घटस्फोट झाला। त्यानंतर रेशम सध्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे। बिग बॉस मराठीच्या दरम्यान तिचं नाव अभिनेता राजेश शृंगारपुरे सोबतही जोडलं गेलं होतं। यामुळे अनेक वादविवादही झाले होते, कारण का राजेश विवाहित होता आणि त्याला मुलं होती, तर दुसरीकडे तिचा पती संजीव शेठ हा लोकप्रिय मालिका ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेच्या सेटवर एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला। या अभिनेत्रीचं नाव आहे लता। आता त्याचं हे नातंही 15 वर्षांनंतर मोडलं आहे। यावर अभिनेत्रीने सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं की संजीवला मी त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते। मला एक अतिशय सुंदर मुलगा दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते। मी सर्वांना विनंती करते की कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या शांतीचा आदर करा आणि याबद्दल कोणतेही प्रश्न विचारू नका किंवा फोन करू नका। संजीव शेठचा घटस्फोट झाल्यानंतर त्याची पहिली पत्नी म्हणजेच मराठी अभिनेत्री रेशम टिपणीस देखील चर्चेत आली आहे, पण रेशमने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। रेशमला संजीवपासून 2 मुलं आहेत आणि ती या दोन्ही मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ करत आहे। अशाच मराठी इंडस्ट्रीतील गॉसिपिंगसाठी एसबी मराठी एंटरटेनमेंटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।